टाळ्या वाजवायच्या नाही, भजन करायचं नाही, का हे नाही, बस उठणे मोबाईल, धंदाच नाही दुसरा महाराज. ते पहिलं का नाही इतके पागल झाले महाराज मोबाईलनं, लोक झोपेतून उठल्या उठल्या अगोदर मोबाईल बघतात. हे मला मोबाईल येतच आहे ना, अंड्रे मरतोस का काय, काय प्रेम आहे त्या मोबाईलवर. हो, एखाद्या गावाचं गेले का नाही, त्या पाहुण्याच्या घरी गेले आणि रेंज नसली का नाही, जसं 10-5 एकर गेलं ह्याचं. काय कमाल आहे मोबाईलची, इतकं प्रेम मोबाईलवर, पागल झाले महाराज माणसं. राम राम करीनात कोणी, किती राम राम राम. तुम्ही सुद्धा गोड वाजवत बाबा, पाहिजे तसा राग वाजवतात. एक जण हार्मोनियम घेऊन आलते माझ्या कीर्तनात, पण त्यांना वाजवता येत नव्हतं, पण त्यांना हौस होती पीठ हार्मोनियम घेऊन बसायची. पण ते आले लागले माता फुकायला. आता मला वाटतं चांगले असतील देवाजी येणार, मी डोकं, पण ते नंतर लक्षात आलं की ह्यांना काहीच येत नाही. पण ते मी एक म्हणलं ती वेगळंच वाजवायला काही पट्ट्या. म्हणलं बाबा नीट वाजवा. त्यानं म्हणला महाराज ही हार्मोनियम मी स्वतः विकत आणली आहे. आता हे उत्तर आपल्याशी तुम्ही सांगावर आता तो विकत आणले मग आमच्या डोक्यात घालतो का तो आता? काय करे, काय माणसं बोलतील महाराज, लय अवघड. मी तर बाबा बोलत नाही काही, मी एकदम आचारसंहिता पाळतो महाराज. लोकांना राग यायला लागला बाबा, मी तर साधं टाळ्या सुद्धा वाजवा म्हणत नाही. नाही देवा शपथ नाही. अहो एकदा म्हणलं होतं, एक जणाला राग आला माऊली, मी म्हणलं टाळ्या वाजवा. ते म्हणला तुम्ही पैसे घेतात तुम्ही वाजवा. तेव्हापासून टाळ्या नाही, उलट मांडी सुद्धा नका घालू म्हणत असतो. तुमच्या पायाला त्रास असेल ना, पाय माझ्याकडे लांबवा. मला काही देणं घेणं नाही. आता प्रत्येकाच्या गुडघ्याला त्रास आहे महाराज, कुठं बी गेलं का नाही, महाराज माझ्या गुडघ्याच्या वाट्या गेल्या, भोगून टाक मध्ये. आता मग आता वाट्या गेल्या, ताट्या गेल्या, हे असलाच खेळ. कंबरच गेली माझी, घेतो आता उसनी. मग आता माझी तरी कुठे नीट राहिली आता कंबर. असला खेळ आहे ते, भगवंत आहे महाराज. म्हणून मी बोलत नाही कोणाला काही. टाळ्या वाजवा म्हणत नाही, टाळं वाजवा म्हणत नाही, काय नाही. उलट तुम्हाला तसं तर 100% झोप येणार नाही तुम्हाला, कारण हे वातावरण झोपीचं नाही. आणि एवढ्या वातावरणात जर तुम्हाला झोप येत असेल तर तुम्ही सर्वात मोठे भाग्यवान म्हणायचं. आता एवढ्या गर्दीचं झोप येत असेल तर भाग्यवान विजेता म्हणावं लागेल का नाही त्याला महाराज. बरोबर, किती टाळ वाज, किती वातावरण चांगले, गोड आहे, रोटी मलनाजीत, आणि तरी रुपावळीला मानावं लागेल का नाही, मानावंच लागेल. विठाला अभंग आहे नाथ महाराजाचा 4 चरणाचा. पण नाथ महाराज अभंगाद्वारे हे संताची महती सांगतात जगामध्ये, की संत किती श्रेष्ठ आहे. या जगामध्ये श्रेष्ठ जर असतील तर ते फक्त संत महाराज. मग या जगामध्ये सगळं मिळेल पण संत मिळत नाहीत. ज्ञानोबा रायांनी 800 वर्षापूर्वी सांगितलंय, चंद्रावर जायला सुद्धा काही अवघड नाही, फक्त अभ्यास करावा लागेल. माऊलीची उभी, अभ्यासाची निबळी आणि एका गती अंतराळी, व्याघ्र सर्प प्रांजळी केले एकी. माऊली म्हणले अभ्यास जर केला ना चंद्रावर जाता येईल. त्यावेळेस महाराज म्हणले बरं एवढंच नाही, तुकोबारा सुद्धा म्हणले असाध्य ते साध्य आणि करिता सायास. पण कारण अभ्यास तुका म्हणे. कोण मृदंग वाजविता येत नाही, येत आहे. कोण म्हणलं गायन करता येत नाही, येत आहे. पण त्याला काय पाहिजे, अभ्यास. इकडं रियाज पाहिजे आणि इकडं प्रॅक्टिस पाहिजे, हे का नाही. आता 8 दिवसाला जर मृदंग घेतला जवळ तर कसा मिळ लागेल. म्हणूनच मला जमला नाही खेळते. मी सुद्धा होतो शिकायला हे 4 वर्ष. 2 बोल झाली.
4 वर्षामध्ये 2 बोलं झाली. मग वडील म्हणले ही शिक आता. मग इकडं आलो. हे 5 वर्ष शिकलो. 5 वर्षानंतर ते गुरुजीच म्हणले आमच्या वडिलाला, खराड्या म्हणले घरी आता. आमचे वडील म्हणले कसं काय शिकलं का ते? ते नाही शिकलं म्हणले, पण त्याच्या नादानं माझं विसरलं म्हणले सगळं आता. सोपं आहे का ते? गायकाला लोक नाव ठेवतात म्हणून सांगत असतो महाराज. काही लोक काय महाराज गायक नसा, तू ये ना इकडे ह्या करायला. तू इथं ये, तुला कळते काय लागतंय. इथं आल्यावर कळतंय महाराज. उगं मोकारगा पाहून उपयोग नसतो महाराज. इथं आल्यावर कळतं याला किती ताकद लागते. देवाची कृपा झाली, संताची भेट आहे. कसं गणित आहे अभंगात बघा. देवाच्या कृपेनं कुणाची भेट आहे? संताची. परी जगजीठी करुणा. पण महाराज म्हणतात संताच्या कृपेनं सुद्धा देवाची भेट आहे. काही मी उद्धार पावे काय कृपा करील नारायण. कारण संतांच्या कृपेनं भगवंताची भेट आहे आणि भगवंताच्या कृपेनं संताची भेट आहे. विडारा महाराज संत काय करतात? काय करू शकत नाहीत महाराज संत. जर संतांनी आपल्याला हातात धरलं, धरितीला हाती संत कृपावंत, तर पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. जर संतांनी आपल्याला पदरात घेतलं ना महाराज, संतांनी, महाराज आपला लळा ते पाळतंय महाराज. ही ताकद आहे त्याची महाराज. पण कोणी हातात धरायला पाहिजे? संतांनी. म्हणून या जगामध्ये संत काय आहेत? श्रेष्ठ आहेत आणि दुर्मिळ आहेत महाराज. जगामध्ये सगळं मिळेल पण संत मिळणार नाहीत महाराज. मग आता तुम्ही म्हणता संत मिळत नाहीत, भेटल्यावर ओळखायची कशी महाराज आम्ही तरी? महाराज त्याचं एक कारण आहे. दोन्ही दिसती सारखी पण वर्म जाणे तो पारखी. दोन्ही सारखंच दिसतात जगामध्ये. जीव बी सारखेत आणि संतही सारखे, पण दोघांमधला फरक काय? सहज संतांनी जर कृपा केली, सहज कृपा कटाक्षे न्याळीली आपुल्या पदी पैसवेली आणि बाप रखमादेवी रुटेले भक्तादी दिले वरदान. सहज जर कृपा केली सहज, तर त्याचं काय होतं? कल्याण. ही संताचे, यांना काय म्हणायचं? संत. आणि संत मुद्दाम काय करीत नाहीत महाराज. सहज बोलणी हित उपदेश आणि करुणी सायास शिकविती. सहज बोलण्यात त्यांची कृपा असते, सहज बोलण्यामध्ये, म्हणून त्यांना संत म्हणायचं. काशीमध्ये विद्वान पंडित होते, विद्वान होते, खूप विद्वान होते, ज्ञानी होते, सर्व होतं. संपत्ती होती, द्रव्य काही कमी नव्हतं, पैसा भरपूर होता. पण एक उणीव होतं, घरामध्ये संतती नव्हती. आणि शास्त्र सांगतं कुटुंबात जर संतती नसल, पुत्र हिनश्यमे राज्यम सर्व दुःखाय कल्पती. घरात संतती जर नसल तर दुःख एक प्रकारचं महाराज. म्हणून दशरथ राजांना सुद्धा सगळं सुख होतं, फक्त संतती नव्हती एवढंच दुःख होतं महाराज. नाही तर काय किंमत होतं दशरथ राजाला? पूर्ण अयोध्येचं राज्य अख्खं जग जिंकलं होतं दशरथ राजांनी. पण कमी काय होतं? फक्त काय नव्हती? संतती नव्हती. आणि संततेसाठी एवढा अट्टास केला महाराज त्यांनी. बरोबर आहे. त्याचं कारण का? कितीही मोठं श्रीमंत असतील पण त्यांना हे जर घरात नसल, नाहीतरी सरासरी पैसेवाले समाधान नाहीत बिन महाराज. पैसेवाली माणसं लईच बेजार आहेत महाराज. उलट आपण चांगले आहेत, पडल्या पडल्या झोपतो. ह्यांना इशी लावून सुद्धा झोप येत नाही महाराज. रात्रभर डोकं खायचे येत नाही, झोपच येत नाही. पैसा भरपूर, जेवायला सुद्धा बंद नाही त्यांना महाराज. जेवायला सुद्धा आपल्या वारकऱ्याच्या पंक्तीला येत नाहीत ते महाराज, कारण त्यांना खायचंच नाही ना काही. किती ताटात वाढा त्यांच्या ताटात. ए वाडा, ए वाडा, चपाती काढून घे, भात पण काढून घे, वरण पण काढून घे, जिलेबी पण काढून घे. गवऱ्या काय खातो काय तो आता? रे काय खातो आता? पण हाय बाबा तुम्ही आता वाढून बघा महाराज, मी काहीच टाटत बदल काढत नाही महाराज. अजिबात कुठलाच रोग नाही आपल्याला महाराज. ह्या तर रोज भजन करायचं 2 तास मस्त तुमचं दर्शन घ्यायचं जायचं. काय तर रोग येते? रोग येत असं की महाराज? रोग कुठं येतो? काही न भजन करायला येतो महाराज. हात टाळ्या वाजवायच्या नाही, भजन करायचं नाही, का हे नाही, बस उठणे धंदाच नाही दुसरा महाराज. ते पहिलं का नाही इतके पागल झाले महाराज मोबाईलनं. लोक झोपेतून उठल्या उठल्या अगोदर मोबाईल बघतात.
हे मला मोबाईल येतच आहे ना. अरे मरतोस का काय? प्रेम आहे त्या मोबाईलवर. हो, एखाद्या गावाचं गेले का नाही, त्या पाहुण्याच्या घरी गेले आणि रेंज नसली का नाही, जसं 10-5 एकर गेलं ह्याचं. काय कमाल आहे मोबाईलची, इतकं प्रेम मोबाईलवर. पागल झाले मला माणसं. राम राम करीनात कोणी, किती राम राम राम. मी तर म्हणते सगळे अजून 10 वर्षानं येरवाडा फुल भरावा लागणार आहे आपल्याला. कारण इतकं येड लागलंय महाराज मोबाईलचं, कमाल आहे झालं. मग आम्ही बी तसेच आहेत, तुम्हाला काय सांगू उपयोग आहे. हे का आम्ही वरीच ठेवतात, विठाल विठाल. सगळं काय होतं, पण संतती नव्हती. मग त्या विद्वान पंडितांनी काही अर्धांगिनी म्हटलं, इकडं बघा तिकडं बघा. बरेच लोकांना अजून सुद्धा ते नादच आहे ते आपले, ह्याच्याकडं जा त्याच्याकडं जा त्याच्याकडं जा. काही मागं काय ना बघा, ते गुजरातला जाऊ लागले लोक. आमच्या मराठवाड्यातून गुजरातला लोक जायचे महाराज त्या लेकरासाठी. कोणती म्हातारी होती म्हणून ती लेकरं द्यायला लागली. आमच्या गल्लीतून 4 जिपा निघाल्या. आमच्या गल्लीतून कधी पंढरपूरला आळंदी न येणाऱ्या अवलादी ह्या, पण तिकडे निघायला जिपा घेऊन. म्हणलं काय वहिनी कुठं, ग बसा हटकू नका. म्हणलं का पन्हाळगड जिंकाय निघालात का काय? निघालात कुठं तुम्ही? माय महाराज ती म्हातारी लेकरं द्यायला लागली आणि तिलाच लेकरं नव्हते. किती येडा कारखाना आहे महाराज. काय उपयोग आहे ते? विठाला विठाला. मला विद्वान पंडिताच्या लक्षात आलं आपल्याला संतती नाही. पत्नीला सांगितलं, स्वामी आपण काशीमध्ये राहतो आणि काशीचं आराध्य दैवत विश्वनाथ. मग आपण विश्वनाथालाच प्रसन्न करू आता. आणि सगळ्यात जलद गतीनं प्रसन्न होणार एवढं दैवत आहे महाराज भगवान शंकर. फार प्रसन्न होत आहे महाराज, गोड महाराज. फक्त भक्ती पाहिजे महाराज आणि भाव पाहिजे त्याच्यावर. आणि परमार्थामध्ये भाव असेल तर परमार्थ आहे महाराज. भाव नसेल तर परमार्थाला किंमत नाही. सकाळी वर्ण नाही आंधळ्या पांगड्यामध्ये, भाव दिला मज सांगा ते मार्ग दावीला नीट. भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. काय पाहिजे? भाव पाहिजे. आणि भाव असेल तरच आहे महाराज. ह्या बाबाकडे भगवान शंकराकडे सर्वात मोठं काम कोणतं? भाव. भाव जर असेल ना बस कामच झालं महाराज. भावयुक्त अंतःकरणानं जायचं, एका क्षणात प्रसन्न होत आहे महाराज. आम्ही तर वैद्यनाथाच्या पायथ्यालाच आहेत महाराज. 5व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, त्याच्या पायथ्याला आम्ही तर महाराज. आमचं दैवतच आहे महाराज भगवान शंकर. इतक्या जलद गतीनं आणि प्रसन्न होणारं दैवत भगवान शंकर. या दोघंही पती पत्नीनी थोडा आवाज द्या, थोडं मॉनिटर. या दोघाही पती पत्नीनं भगवान शंकरापुढे आराधना केली. आणि आराधना केल्यानंतर कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि. खूप वर्णन केलं भगवान शंकराचं. एक दिवस भगवान विश्वनाथजी प्रसन्न झाले. मागा काय पाहिजे तुम्हाला? दोघंही पती पत्नी म्हणाले, प्रभू आम्हाला एक पुत्ररत्न असावं. एकच, जास्त काही नको, एकच असावं अपेक्षा आहे. भगवान शंकर म्हणले, मुलामध्ये 2 प्रकार आहेत, एक अल्पायुषी आणि एक दीर्घायुषी. तुम्हाला कोणता अपेक्षित आहे सांगा. हे दोघं जण म्हणले, अगोदर त्या दोघातला फरक सांगा म्हणले काय ते. भगवान शंकर म्हणले, जे अल्पायुषी आहे ते जगात नावलौकिक होणार आहे त्याचं, आणि जे दीर्घायुषी आहे
त्याचं नाव होणार नाही. हे दोघं जण म्हणाले आता दोघाची वय मर्यादा सांगा म्हणजे किती असेल. अल्पायुष्याची वय म्हणजे किती? अल्पायुष्य म्हणजे फक्त 5 वर्ष जगल म्हणजे ते किती वर्ष? 5 वर्ष. आणि दीर्घायुषी ते 100 वर्ष जगल. पण 5 वर्ष जगल पण जगात नाव लौकिक करील. दोघं जण म्हणले 5 वर्षामध्ये काय होणार आहे बरं? आपली मुलं रांगतच नाहीत 5 वर्ष. तर काल एक जणांना 200 रुपये दिले मला. धरा म्हणला महाराज. म्हणलं कसं काय? म्हणला कालपासून आमचा मुलगा हळूहळू चालायला लागलाय आता. अरे वा. म्हणजे किती वर्ष झालं मुलाला? कालपासून 18 वर्ष सुरू झालंय. आता 18 वर्षाचं पाऊल टाकायला म्हणलं दशी क्रियाविधीपर्यंत पळवतो का हे रस्त्यानं? भाकरीला महाग आहे ना गिराईक हे महाराज. लेकर बी धड नाही तो महाराज. एक डोळा ह्याक ना किदर बी द्या ना काय लेख. काही काही लेकर तर बघू वाटत नाहीत महाराज. माझ्या पिंट्याचे हात जशी कांद्याची पात, माझ्या पिंट्याच्या मांड्या जशा खडूच्या कांड्या एवढू. एक जणांना तळ हातात आणलं लेकराला असं. हे महाराज याला आशीर्वाद द्या. म्हणलं चिमणीचं आहे का कावळ्याचं आहे बरं नेमकं काय? ह्याला आशीर्वाद द्यावं म्हणलं. काय उपयोग आशीर्वादाचं? तरी किती वर्ष जगणार आहे? 5 वर्ष. हे दोघे पती पत्नी म्हणाले हे 5 वर्ष जगणारे पण जगात नाव करणारे, हे 100 वर्ष जगणारे पण नाव करणार नाही. आता आपण स्वीकारायचं कोणतं? दोघाही पती पत्नी ठरवलं वरदान कोण देईल? भगवान शंकर. मग 5च वर्षाचं बस काय होईल ते होईल. आता त्याने सांगितलं फक्त 5 वर्ष टिकल पण जगात नाव. पण आयुष्य किती? 5 वर्ष. तर म्हणजे वरमृही तदास्तु दिलं तुम्हाला. काही कालखंडानंतर त्यांना पुत्ररत्न झालं. आता वय किती त्यांचं? आता ह्या मालकानं सांगितलं किती वर्ष? आता 5 वर्ष. आता ह्याच्यात काही बदल होणार नाही महाराज. भगवान शंकराचं वरदान आहे. मुलगा झाला आनंदही झाला दोघाला. पण हे 5च वर्षाचा जाणार आहे आता. हे तर दुःख बी सुरू झालं त्यांना. जसा जसा मुलगा वाढल तसं त्याचं दुःख वाढायला लागलं. वर्ष झालं अरे आता 4च वर्ष राहते. आता हे 2 वर्ष झालं अरे आता 3च वर्ष राहत आहे. आता हे असं यांच्या चिंतेनं ग्रासलं सर्व त्यांना त्यावेळेला. आणि मग मात्र 4 वर्ष झाल्यानंतर दोघं पती पत्नी अहो रात्र रडत बसे. का? आता जाणार आहे ह्या वर्षामध्ये. आता जाणार आहे. पण 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अचानक त्यांच्या घरी एक संत आले. नमो नारायण. नारायण. बसा. घाली संतासी आसनी पूजा करी काया वाचाने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरे, मांडी मांडी परते टाकी. महाराज म्हणतात वासुदेवामध्ये त्याने. महाराज बसा. बरं झालं घ्या. वा वा वा. अरे वा छान. मुलगा पण झाला आता? हो महाराज मुलगा झाला. पण काय म्हणले? पण काय त्याला आजार आहे का? नाही हो महाराज आजार कशाचा आला? आजार नाही तर ठणठणीत आहे ते. पण काय झालं महाराज आता त्याला झालं 4 वर्ष. आता 4 वर्ष झाल्यानंतर आता ह्याचा राहिला कालखंड 1 वर्षाचा. आता चिंता ती की आता 1 वर्षामध्ये आम्हाला सोडून जाणार म्हणजे जाणार. ते महापुरुष म्हणले कोण म्हणलं तुम्हाला हे 5 वर्षात मरणार आहे? आता कोण म्हणलं म्हणजे काय? ते बाबांनी वरदान दिलं आम्हाला हे 5 वर्षाचंच आहे म्हणून. ते महात्मे म्हणले वरदान तर भगवान शंकराचं आहे. ह्याला तर कोणी खोटं करू शकत नाही. पण तुम्हाला एक पर्याय. म्हणजे काय? तुम्ही आता गावात जे राहतात काशीमध्ये थोडं गंगेच्या काठावर जा. बाहेर जरा यमुनेच्या तीरावर काठावर जा. एक पर्णकुटी करा. म्हणजे काय करा? रोज ब्राह्मी मुहूर्तावर. ब्राह्मी मुहूर्त पहाटे 3ला. आता बरीच सूर्यवंशी माणसं आहेत. त्यांना ह्या मुहूर्ताचं काही देणं घेणं नाही महाराज. आता दुपारी 2 वाजता उठतात बाबा काही लोक. तर आम्ही स्वाभिमानानं एक जण काल मला म्हणला महाराज मी आज 4 वाजता उठलो दुपारी. म्हणलं कशाला उठला? 2 तासानं झोपायचं अजून आपल्याला. हे का स्वाभिमानाची गोष्ट आहे का? मा इतका येडगळ कारखाना आहे सगळं हे. बरं ठीक आहे. एक काम करा पर्णकुटी करा आणि तुम्ही तिथं रोज ब्राह्मी मुहूर्तावर जे कोणी स्नानाला संत येतील कुणी असू द्या, जे कोणी स्नानाला येतील त्या प्रत्येकाचं दर्शन घ्या तुम्ही. ते दोघं जण म्हणले काय होणार आहे दर्शन घेतल्यानं? महाराज दर्शन घेतल्यानं फायदा होणार नाही हे मला कळतं, पण दर्शन घेतल्यामुळं नुकसान बी होणार नाही. ऐका कुठं ना कुठं फायदा होईल, कुठं ना कुठं तरी
फायदा होईल. जसं आपल्याला सुद्धा 10-10 वर्ष असंच फिरावं लागलं का नाही, पाऱ्याला, हरिपाटाला, काकड्याला. माझ्या मग तेच काम होतं. तिथून आल्या आळंदीतून आलेल्या 10 वर्ष काकडा ज्ञानेश्वरी पारायण. पण काकड्याला एकटाच असायचो मी, कुणीच नाही म्हणणार नाही, वाजवणार तर कुणीच नाही. वाजवणार मी म्हणायचे कधी कधी, महाराज उद्या मला उठवा, मी येतो वाजवायला. मग आम्ही म्हणतो कुठं झोपता तुम्ही? ते म्हणे येतो झोपतो. आणि रात्री इकडं झोपायची ते. आम्हाला शिष्टीमध्ये सुद्धा लावून देत नव्हती काकड्याला. कडे एकटाच असायचा मी. तरी एकदा भांडलो त्यांना, म्हणलं लावा ना मला, आम्हाला माहिती काय करायचं मला. महाराज एकटे तर तुम्ही लावा ना, मला काय फरक पडायला तुम्हाला. मग त्यांनी बी राग 10 माईक दिले लावून. 10 माईक म्हणल्यावर तर मीडियाची मुलाखतच आपली. मग तर आता काय जोरात काकडा केला महाराज, दन 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 3 वाजल्यापासून. मग सकाळी चहा प्यायला गेलो गावात एक जणाकडं. म्हणजे जय रे म्हणजे महाराज आज काकडा केला नाही. म्हणला अहो काकडा 3 वाजल्यापासून केलाय म्हणा. आज तर 10 माईक आहेत. म्हणजे आवाज आला नाही. म्हणलं तुम्ही झोपला असताल. नाही नाही महाराज आम्ही सर्व जागेत, पण आवाज आलेला नाही. अहो म्हणलं 10 माईक आहेत. ते सगळे येऊन बघितले, माईक 10 होते, पण एकाही माईकाला वायर नव्हतं मागं. सुरुवातीचा काळ असतो ते. विठाला विठाला त्या दोघा पती पत्नीनी पर्णकुटी बनवली. आणि पर्णकुटी बनवल्यानंतर रोज ब्राह्मी मुहूर्तावर दोघंही उठायचे, स्नान करायचे. ते बाळ बी उठायचं महाराज, तो नाही स्नान करायचं गंगेला. आणि रोज अंगणामध्ये बसायचं. जे कोणी संत येतील प्रत्येकाचं दर्शन घ्यायचं. नमो नारायण नमो नारायण, सगळ्याचं दर्शन घ्यायचं. असं वर्षभर चाललं. आणि जाता जाता आता फक्त 3 दिवस राहिला आता बाळाला. त्या किती दिवस राहिले आता? 3 दिवस. आता 3 दिवसात जाणार म्हणजे जाणार. ह्यांच्या डोळ्यातलं अश्रू सुरू झाले. बघा आता 2-3 दिवसानं जाणार. आता 3 दिवसानं जाणार. त्या महापुरुष सांगितलं पत्नीला, जाऊ दे रडू नकोस, एवढं तरी कालखंड आलं ना आपल्यासोबत. काय त्या मालकाची इच्छा, आता इलाज बी नसतो, रडू नको, जाऊ दे, आहे आनंदानं त्याला निरोप देऊ. आता प्रसंग आल्यानंतर अजून 3 दिवस आहेत ना, एवढं तरी आनंदानं घाल, काय त्याला रडायची गरज आहे. मग दोघे पती पत्नी आपलं ब्राह्मी मुहूर्तावर उठले. योगाकोनं काय झालं, 3 दिवस शिल्लक राहिले म्हणताच अचानक त्या ब्राह्मी मुहूर्तावर या विश्वामध्ये एक सप्तऋषी आहेत. सप्तऋषी अख्ख्या जगाच्या मालकाचे सुद्धा असं डळमळीत होतं, पण या 7 ऋषीचा असं डळमळीत होत नाही. ते सप्तऋषी चिरंजीव आहेत अखंड. जसं 7 चिरंजीव तसे हे सप्तऋषी चिरंजीव आहेत. ह्यांची जागा बदलत नाही. बगदा लबे, वामदा लबे अशा 7 जण आहेत महाराजी. मग या 7 जणांनी कश्यप आहे त्याच्यामध्ये सुद्धा. मग हे 7 जण एकत्रित फिरतात. ते कुणाला बोलत नाहीत, कुणाला काहीच बोलत नाहीत, कुणाला आशीर्वादही देत नाहीत आणि कुणाला शापही देत नाहीत. आणि चुकून जर शाप दिला त्याचं बोला पुंडलिकच, आणि आशीर्वाद दिला त्याचं कल्याणच. मग पण ते सप्तऋषी अचानक गंगेच्या स्नानाला आले. आल्याबरोबर हे दोघे पती पत्नी, नमो नारायण महाराज, थांबा 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 दर्शन घेऊ द्या. बरं बरं घ्या दर्शन. त्याच्यामध्ये बाळ बी आलंय, लुटू 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 लुटून आलं. बाबा हा छान. ते सप्तऋषी म्हणले अरे ह्याला सांगायची गरज लागली नाही. आई वडील पाया पडले, लगेच पाया पडलं. 7 जण म्हणले ह्याला आशीर्वाद द्या आता. आयुष्यमान भव चिरंजीव भव. आशीर्वाद कोणाचा आहे? सप्तऋषीचा आहे महाराज. ते दोघेही पती पत्नी म्हणाले महात्मन आशीर्वाद कोणाला दिला? म्हणले ह्यांना दिला. पण म्हणले बाबा हे परवा दिवशी जाणार, ह्यांचं भावचर संपायले. परवा दिवशी कोण म्हणलं तुम्हाला? भगवान शंकर. भगवान शंकर म्हणले का? सप्तऋषी म्हणले आपण तर आशीर्वाद देत नाहीत कधी कोणाला, आणि आज दिला ती बी खोटा होणं हे मात्र आपल्यासाठी लांछन आहे. त्याने म्हणले परवा दिवशी जाणार आहे ना, आज नाही ना? म्हणले नाही परवा दिवशी. थांबा म्हणले हे आमच्याबरोबर द्या. म्हणले आज आम्ही घेऊन जातो त्याला बरोबर. ते दोघं पती पत्नी म्हणले नाहीतरी ह्यांना परवा दिवशी कोणतरी घेऊन जाणारच आहे, त्याच्यामुळे आजच चलत गेलेलं परवडलं ना आम्हाला. हे जा महाराज जा, ह्याला घेऊन जा तुम्ही आता. महाराज चांगला हसत खेळत गेलं. ते सप्तऋषी त्या दिवशी गेले कुठं? सत्यलोकाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ब्रह्मदेवाकडं, नमो नारायण नारायण, या या या. ते सप्त ऋषी, हे त्याच्या मागं बाळ गेले 8 जण लाईननं दर्शनाला. ब्रह्मदेव म्हणाले कमाल आहे, सप्त ऋषीवर ज्या अर्थी हे आलेत त्या अर्थी साधारण नाही. या या महात्माने या 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 या. त्यांनी आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव चिरंजीव भव. सप्त ऋषी म्हणले आपण तर सुटलो. ब्रह्मदेवाचा आशीर्वाद लागला. ते हसायला लागले. सप्तऋषी हसताना ब्रह्मदेव म्हणले काय झालं? म्हणले काय झालं म्हणजे काय? आशीर्वाद कोणाला दिला? म्हणले बाळाला. उद्या संपहिले म्हणले ती. म्हणले कसं काय? मी तर आशीर्वाद दिला. आम्ही काल असाच दिला म्हणले आशीर्वाद. ब्रह्मदेव म्हणाले पण कोण म्हणलं? भगवान शंकराचं वरदान आहे म्हणले ती. ब्रह्मदेव म्हणाले हे आज जाणार नाही ना? म्हणे नाही, उद्या जाणार आहे ना. एक काम करू, उद्या चला सगळे कैलासाला. आता हे सगळेच निघाले महाराज कैलासावर. सप्तऋषी, ब्रह्मदेव आणि ते बाळ 9 जण निघाले महाराज. कैलासावर गेले आणि तिथं भगवान शंकराचं भजन चालू होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सप्तऋषी गेले, नमो नारायण नारायण. मागं ब्रह्मदेव 8वा क्रमांक, त्याच्यानंतर 9व्या क्रमांकाला हे बाळ. सगळेजण दर्शन घेतलं, आसनावर बसले. भगवान शंकर म्हणले अरे वा, सप्तऋषी आणि ब्रह्मदेव यांच्या बरोबर आलेत का हे त्यांच्याबरोबर हेच कळणार म्हणले आपल्याला आता नेमकं. याचा अर्थ हे महात्मा भारी म्हणले कोणीतरी असना. दर्शन घेतल्याबरोबर बाबांनीच आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव चिरंजीव भव. ब्रह्मदेव म्हणले जय श्रीराम. म्हणले का? सुटलो मी आत. म्हणले का? आज संध्याकाळी संपहिले म्हणले ह्यांचा. म्हणले कस काय? मी तर आशीर्वाद दिला, काल मी दिला, परवा त्यांनी दिला म्हणले. भगवान शंकर म्हणले कोण म्हणलं परत? तुम्हीच बघा म्हणले काय ते. आता ज्यावेळेला त्यांनी शोध घेतला, अरे म्हणले हे तर काशीच्या विद्वान पंडिताचा मुलगा आहे, ह्याला मीच 5 वर्षाचं आयुष्य म्हणून आशीर्वाद दिलेला आहे आणि नियमानं खरं ते. आता हे आता आज संध्याकाळी जाणार म्हणजे जाणार. पण ते म्हणले बघा ना, आता 7 ऋषीने आशीर्वाद दिला, ब्रह्मदेवाने दिला ना, तर तुम्ही दिला. भगवान शंकर म्हणले माझ्या आशीर्वादाचा जाऊ द्या, पण 7 संतांनी जे आशीर्वाद दिलाय त्याचं काय करायचं? आता त्यांचा आशीर्वाद खोटा होता कामा. भले माझं वरदान खोटं झालं तरी चालल, पण संताचा आशीर्वाद खोटा होता कामा नाही. भगवान शंकर म्हणले एक काम करा, हे राहू द्या म्हणले, आता इथंच जा म्हणजे तुम्ही सगळेच. आता म्हणजे आपली इच्छा. त्या बाळाला बोललेले इकडे बाळा, आतमध्ये शिवलिंग आहे म्हणले, मध्ये जा आतमध्ये. 1,00,000 बिल्वपत्र दिले त्याला. बिल्व लाखोली म्हणतात शिवपुराणामध्ये, बिल्व लाखोली. आणि भगवान शंकराचं दर्शन घेताना फार विशेष आहे महाराज. आपण आपल्या पद्धतीने घेतो, सवडीने घेतो, हा भाग वेगळा. पण नियम असा आहे, नंदी महाराजांच्या अगोदर पाठीमागं उभा राहायचं नियम आहे तो. शिवपुराणातलं सांगायलो. तुम्ही असं दर्शन करू नका असं माझं काही म्हणणं नाही, पण ऐका फक्त. हे ऐकून घ्यायचं असं काही एवढं आचरण करायचं नसतं. ते नंदीच्या मागं उभा राहायचं. त्या नंदीच्या शिंगामधून शिवलिंग बघायचं असतं अगोदर. नंदीच्या लिंगामधून काय बघायचं? शिवलिंग. आणि मग जाताना मग नंदीच्या कानामध्ये सांगायचं, असे दोन्ही हात करायचे कानाजवळ आणि कानात सांगायचं, बाबा मालकाला सांगा आमचा निरोप जरा. ह्यांचा निरोप लवकर जात आहे महाराज. नाही तरी आता बरं बाबा सगळं काम वशिल्यावरच का नाही? आता ज्याचा चांगला वशिला त्याचं कुत्र काशीला आहे, पण काय पाहिजे? वशिला. मग हे बाबाचं वशिला आहे नंदी महाराजाचा. आणि मग नंदी महाराजाकडे मध्ये जायचं आणि मग दर्शन घ्यायचं त्यावेळेला. हा झाला नियम झाला. आल्यानंतर त्यांनी सांगितलं जा 1,00,000 बिल्व घ्या आणि चिंतन करा आता. आणि मग त्यावेळेला भगवान शिवजींनी त्यांना आतमध्ये पाठवलं. एक शिवलिंग होतं आतमध्ये आणि ते बाळ तिथं बसले महाराज. महामृत्युंजयाचा काही कालखंड जप केला आणि पुन्हा भगवान शंकराचा जप केला. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. चित्रगुप्ताने यादी काढली. चला बघा यादी कोण कोण आहे आजच्या यादीला. आणि सगळ्यात इमानदार खातं तेवढंच आहे महाराज यमाचं. बदलीवर माणसं नेत नाही, 10-5 रुपये घेत नाही.
खरंच आहे ना बाबा. आता यमानं जर पैसे घ्यायला सुरुवात केल्यावर एखादा मोठा उद्योगपती असायचा, जे अरे आज तुमचा नंबर आहे आपला, इकडे या, 10 लाख घ्या, भरत महाराज जोगीन या. जराच का नाही तसं. पण ते पैसा घेत नाही, अजिबात खोट धंदा नाही. चित्रगुप्त म्हणले आज कोणाचं आहे, यमानं सांगितलं आज आहे एका बाळाचा नंबर, पण ते बाळ गेले म्हणले कैलासावर. सध्या भगवान शंकराजवळ म्हणले ते आणायचं कसं. आतापर्यंत आपण माणसं कुठली आणली, मृत्यू लोकातली, पण आता कैलासाहून कुठं आणले. चित्रगुप्त म्हणजे कुठले बी असू दे, आधार कार्ड कुठले, काही संबंध नाही म्हणजे. चला तिकडं यम गेली की तिथं हे मध्ये भजन चालू त्यांचं. भगवान शंकर बाहेर, नमो नारायण नारायण, या 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 या, बोला या माझे पंत आज कस काय. ते म्हणले आपण फुकट जातच नव्हतो कोणाकडं, ड्युटी घेऊनच चालतो. इकडं ड्युटी कैलासावर, हो कैलासावर ड्युटी. कुणाला, ते आतमध्ये ते बाळ आहेत. भगवान शंकर म्हणले आतमध्ये, हो ते बिलव लाकोली चालू आहे त्यांची. नाही हो ना म्हणले, अजून वेळ आहे म्हणले त्यांना आपल्याला न्यायला, अजून अर्धा तास वेळ आहे म्हणले, तोपर्यंत थांबतो बाहेरच. भगवान शंकर म्हणले म्हणजे अर्ध्या तासानं तुम्ही नेणार कैलासावरून. नाही महाराज तुम्ही बघा ना म्हणले, आता आम्ही अर्धा तासानं का नेणार, कारण त्यांचा 5 वर्षाचा कालखंड संपला आता. भगवान शंकर म्हणले बरं बरं, एक सांगा म्हणले त्यांना 5 वर्षाचं वरदान कोणी दिलंय, म्हणजे तुम्हीच दिलंय. बरोबर आहे. मग आता 5 वर्ष माझे धरता का तुमचे धरता नेमके. आम्हाला वाटलं मग एखादी मित्ती मागं पुढे झाली असं. म्हणजे तुम्ही सांगा, आजच्या आजी उद्या येऊ आम्ही. अगोदर उद्या नका येऊ म्हणले, आता इकडं आहे का. मी वरदान किती वर्षात दिलंय त्यांना, 5 वर्षाचं. आता 5 वर्षाचं गणित नंतर करा, अगोदर माझं 1 दिवसाचं गणित ऐका म्हणले. आता म्हणजे सांगा, घ्या वही पेन घ्या म्हणले. आता 17,28,000 वर्षाचं कृतयुग, 12,96,000 वर्षाचं त्रेतायुग, 8,64,000 वर्षाचं द्वापारयुग आणि 4,32,000 वर्षाचं कलियुग. 17,28,000, 18,22, त्याच्यानंतर 8,64 आणि 4,32 ही मिळून 43,20,000 वर्ष होतात. कृतयुग, त्रेतायुग, द्वापार आणि कली. ह्याला चतुर्युग म्हणायचं. किती, अशा 4 युगाचं काय म्हणायचं, चतुर्युग. अशा 71 चतुर्युगाचं 1 महायुग असतं आणि 71 महायुगाचं 1 कल्प असतं आणि 30 कल्पाचं महाकल्प असतं. तर ब्रह्मा जी की आयु में बीतत कल्प अनेक, 10 ब्रह्मा बीत बने शंकर जी का दिन एक. 30 कल्प ब्रह्मदेवाचं 12 तासाचा दिवस आणि 30 कल्प ब्रह्मदेवाची 12 तासाची रात्र. जेव्हा 60 कल्प होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. त्याला कल्पच्या कल्प आयुष्य त्या ब्रह्मदेवाला. आणि असे ब्रह्मदेव 10 येतात आणि जन्माला येऊन मरतात तेव्हा भगवान शंकराचा 1 दिवस होतो. आणि तिथून माझे 5 वर्ष धारा म्हणले. आता ते यम मनाला राजीनामा दिल्याला परवडला. कुणाला व्हायचं कोणी तेवढ्याचं. ते म्हणले येतो बाबा, जा म्हणले. आता मग जे गेले आणि मग बाळाला बोलले महाराज या आता, आता तुम्हाला मृत्यू जवळ येणार नाही. त्या बाळाचं नाव आहे मार्कंडेय ऋषी. विठाला विठाला 5 वर्षाचा आयुष्याचा कालखंड अब्जावधी वर्षाचं आयुष्य झालं. ही कृपा कोणाची, संताची महाराज. आणि त्या संताची आपल्याला गरज आहे महाराज, ह्याच्यामुळे सांगायला तुम्हाला. आणि ते संत